मुकेश घाडी. घाबरू नको, हा व्हिडिओ पूर्ण बघ. ह्या व्हिडिओमध्ये काय मी तुझे पत्ते खोलत नाही आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त ती गोष्ट ॲड्रेस करतो आहे जो कांड तू तुझ्या हल्लीच्या व्हिडिओमध्ये केला आहेस, माझं नाव कॉल आउट घेऊन. आतापर्यंत तू मला फक्त सबलिमिनल शॉर्ट्स घेत होतास म्हणून मी इग्नोर करत होतो. मी अशा गोष्टींना लक्ष देत नाही. पण आता तू माझ्यावर डायरेक्ट शॉट घेतला आहेस म्हणून आता मला ही व्हिडिओ बनवावी लागते. मे बी हे एक कारण असेल की तू माझ्यावर आता डायरेक्ट शॉट घ्यायला लागला आहेस माझं नाव घेऊन, कारण मी तुला इग्नोर करत होतो. आणि दुसरं कारण असू शकतं की तुझे ते 4-5 प्रेक्षक आहेत जे तुझ्या ओळखीचे आहेत, त्यांनी तुला भडकवलं असेल, असं बोल तसं बोल तरच तू चांगला दिसशील, लोकांना वाटेल, तरच तू खरा आहेस असं समजतील लोकं. कारण अजून पण तुला खूप कमेंट येत आहेत, व्हिडिओ कधी येत्या बाबा, कधी येत्या, तू बनवणार आहेस बोलला आहे. तर मे बी त्या प्रेशरमुळे तू माझ्यावर एक कॉमेडी लाईन खेचलीस. ठीक आहे, स्वतःचं ठेवतो झाकून, दुसऱ्याचं बघतो वाकून. तुझ्या आयुष्यात मी कधी वाकून बघितलं रे? वाकून बघणे कशाला म्हणतात? ते तुझे जे प्रेक्षक आहेत ना 4-5, जे तुला सारखे विचारायचे वर्षा कुठे आहे, तुझ्या आयुष्यात काय चाललं आहे, भांडण झालं आहे का, डायव्होर्स झालं आहे का, त्याला बोलतात वाकून बघणे. मी कधी विचारलं रे तुला? तुझ्या घरी आलेलो एक तरी शब्द काढलेला का तुझ्या आणि वर्षाबद्दल? नाही का? कारण मी एक इंटेन्शन घेऊन आलेलो, पॉझिटिव्ह इंटेन्शन, की व्हिडिओ बनवायचे, फॅन आहे, भेटणार जाणार. तो पण विषय सोडूनच द्या आता, त्याच्याबद्दल काही बोलून फायदा नाही आता. पण जर असं असेल म्हणजे तू तुझ्या प्रेक्षकांनाच बोलतोयस की तुम्ही माझ्या आयुष्यात वाकून बघताय, पण ते पण पूर्ण चुकीचं आहे. तू स्वतः तुझी पर्सनल लाईफ ॲज अ व्लॉग दाखवतोयस, मग ह्यात काय वाकून बघतायत लोक? मी कधी बोललो मुकेश आणि वर्षाचा डायव्होर्स झाला आहे माझ्या व्हिडिओमध्ये? मी कधी बोललो हे दोघं वेगळे राहतात? मी कधी बोललो ह्यांच्या दोघांमध्ये भांडण झालं आहे, वाद आहे, फॅमिली प्रॉब्लेम आहे? मी कधी बोललो? हे आहे ना, तू तुझं फक्त नशीब खराब समज, की तुझं नशीब खराब होतं की तुझ्या बायकोच्या आयुष्यात एक मित्र आला, तो पण एक यूट्यूबर निघाला, तो पण तिच्या गावातलाच. मग ह्याला ना योग जुळून येणे असं म्हणतात. आणि ते तू नशीब खराब समज असं मला तर वाटतं. आणि मी तर प्रेक्षकांना हेच सांगेन की तुमचा तो बाबू आहे, ते 4-5 प्रेक्षकांची मी वार्ता करतो आहे. त्यांची नावं माझ्या एकच नाव आहे माझ्या तोंडावर, बाकी त्यांची नावं एवढी मला पाठ नाहीत. पण त्यांना मी सांगतो आहे की ह्याचं नशीब तिकडे खराब निघालं. मी वर्षासोबत व्हिडिओ काय बनवला आणि काय, तर तुला का प्रॉब्लेम आला? त्या व्हिडिओमध्ये मी तुझा काय नाव नाही घेतलं आहे, तुझ्याबद्दलचे काही विषय नाही आणले. 1-2 विषय चल मी बोलतो आले पण आहेत, पण ते मी व्हिडिओमध्ये टाकले नाही आहेत, ते मी कट केलेले आहेत. म्हणजेच व्हिडिओचा इंटेन्शन ती आणि तू वेगळे झाले हे दाखवायचा मुळीच नव्हता. तू मला मेसेज पण केलेलास इंस्टाग्रामवर की हिचं काय दाखवू नको. मी तुला साफ बोललेलो, मी तुझ्याबद्दल काय वाईट नाही दाखवणार, बाकी व्हिडिओ जी मला करायची आहे तीच मी करणार. तुझ्याबद्दल मी आज पण बोलेन की मी तुझ्याबद्दल काहीच स्वतःहून मी कधी वाईट तुझ्याबद्दल दाखवलेलं नाही आहे, किंवा तू कसा वाईट आहेस हे मी कधी दाखवलेलं नाही आहे, तुमच्या दोघात डायव्होर्स झालं हे मी कधी दाखवलेलं नाही आहे. तू बोलशील अरे नाही, तू तिला दाखवलंस का व्हिडिओमध्ये? का दाखवलं म्हणजे? तू कोण आहे मला सांगणारा की मी काय करायचं, कोणाला माझ्या व्हिडिओमध्ये आणायचा? मला काय फरक पडतो आहे की ती तुझी बायको निघाली आणि त्यात तुमचा डायव्होर्स पण झाला आहे. माझा काय संबंध? माझ्या शेजारची आहे ती, व्हिडिओमध्ये आली, ते पण सोड, ती स्वतः बोलते मला व्हिडिओमध्ये, घे माझ्या घरी ये, दाखव यूट्यूबवर. तू कोण आहे सांगणारा? तू काय मोठा हे लागून गेला काय रे? तू बोलतोस तिला दाखवलंस म्हणून माझं भांडं फुटलं. भांडं फुटलं म्हणजे? अरे माझा काय प्रॉब्लेम आहे तुझं भांडं फुटलं तर? तू सांभाळ ना तुझ्या प्रेक्षकांना. तुझे प्रेक्षक तिला येऊन मग व्हिडिओवर हेट कमेंट द्यायला लागले, त्यात पण माझी काय चुकी आहे? तिने बरोबर तिच्या साईडनी, तिला सहन झालं नाही, तिला वाटलं कमेंट्सला रिप्लाय द्यायचं, तिने कमेंट्सला रिप्लाय देऊन टाकलं. मग तिने सांगून टाकलं की बाबा तुमचा आणि जर डायव्होर्स झाला आहे, फ्रस्ट्रेशनमध्ये. नाहीतर ती पण काय कमेंटला इग्नोरच करत होती. तर तू तुझ्या प्रेक्षकांना सांभाळ ना, ते 4-5 आहेत ते. भाई सिम्पल आहे, प्रॉब्लेम ना वर्षाचा आहे, ना माझा आहे, ना तुझा आहे. प्रॉब्लेम त्या तुझ्या 4-5 प्रेक्षकांचा आहे, ज्यांचं ऐकून तू भडकलास आणि असे पावलं उचललीस. मुळात तुझा प्रॉब्लेमच इथे झाला. वर्षा व्हिडिओमध्ये आली, तुला वाटलं आता माझं भांडं फुटलं, कारण लोक तुला विचारायला लागणार, तुला त्रास देणार. तो त्रास नको म्हणून तू वर्षाला पण तू काय वाईट बोलला नाही आहेस कमेंट किंवा व्हिडिओमध्ये. का? कारण मग ऑडियन्सनी परत तुलाच वाईट ठरवलं असतं की हा बायकोला असा उलटा सरळ बोलतो. पण बायकोला तू जाऊ दे, आता तुझी पर्सनल लाईफ नाही घाल की तू तिला उलटं सुलटं कुठे बोलतोस ते. पण ठीक आहे, जी तू फ्रेम मेंटेन ठेवली आहेस ना की तू खूप साधा आहेस, ती बरोबर ठेवली आहेस. पण तू असं ठरवलंस आपण व्हिडिओवर मुंबईचा आशू ह्याला त्रास देऊया, म्हणजे हा कंटाळून किंवा रागामध्ये हा आपला व्हिडिओ डिलीट करेल आणि व्हिडिओ हटवेल असं तुला वाटलं. बघ भाई, मी काय चुकीचं नाही केलं आहे तर मी व्हिडिओ हटवणार नाही. तुझ्याबद्दल मी आत्तापर्यंत कुठेच काही बोललो नव्हतो, पण तू व्हिडिओ शॉर्ट्स काय बनवतो आहे, टायटलवर माझं नाव काय लिहितो आहे, आणि आत्ता तर तू व्हिडिओमध्ये माझं नाव घेऊन काय काय बोललेला ते मी विसरलो. बोल ना, तुझा आवाज कट करी. भाई माझे मित्र माझी साथ देत नाहीत. स्वतःचं ठेव झाकून, दुसऱ्याचं बघ वाकून.
आपण ब्लॉगर आहे आणि आपण आपलं आयुष्य स्वतःहून दाखवतो आहे, पर्सनल लाईफ. म्हणून नेक्स्ट टाईम ना जेव्हा तू कमेंट करशील काय किंवा काय कमेंट पास करशील किंवा माझ्याबद्दल काय बोलशील तर थोडं लॉजिकली बोल. जिकडे लॉजिक वाटेल की बाबा हा मी जो आशूवर जोक मारला आहे तो परफेक्ट मारला आहे. हा मला काही एवढा खास वाटला पण नाही, म्हणून मला हा रागात व्हिडिओ बनवावा लागला. तू धमक्या देतोस की तुझे मॅटर मला माहिती आहे, मी उघडं करेन, हे करेन, ते करेन. बाई बघ, तसं तर तुझे पण पत्ते माझ्याकडे आहेत, पण मी हे असं करणार नाही. कारण एकमेकाची धुनी भांडी काढून, एकमेकाचे पत्ते उघडे करून व्हिडिओ बनवणं, आर्ग्युमेंट करणं व्हिडिओच्या थ्रू, ह्याला मी कॉन्टेंट क्रिएशन समजत नाही. पण जरी तुला जर मॅटर विटर करायचे असतील तर बाई तर तसं बोल, आपण व्हिडिओच्या थ्रू एनी टाईम रेडी. हे मी सांगतो आहे कारण तुझे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना वाटतं ना की बाबू खूप सोजवळ, साधा आणि काय निष्ठावान, काय खानदानी रईस, धुतल्या तांदळाचा दुधाने आंघोळ करतो आमचा बाबू, आणि आणि काय गरीब, शेतकरी, सिंपती. वाई अजून काहीतरी हाय हायरार्कीचे शब्द सांग ना, किंवा एकदम असे साधेवाले शब्द सांग ना जे विलेजशी रिलेटेड करतात. डाऊन टू अर्थ, हंबल, मनमिळाऊ. भाई बघ, तू असशील पण भाई क्लिअर कर, मला क्लिअर कर का सांगतोय. कारण तुझ्या प्रेक्षकांना तू तसा वाटतोयस आणि मला पण तू तसाच वाटतोय. बाई गरीब आहे, शेतकरी आहे, जाऊ दे असा विचार करून मी तुझ्याशी भांडण्याचं टाळतो. कारण एका गरीबाच्या पोटावर पाय देऊन पुढे जाणं मी तसा नाही आहे ना, मला ते पटत. हां, पण जर तू भाई असशील, जसा तू कॉलवर असतोस, तर तू तसं सांग मला. तुझे 2 पर्सनॅलिटी आहेत. तुझी खरी पर्सनॅलिटी काय आहे? साधा सोजवळ आहेस की कोणता भाई आहेस नारिंगरेचा, काय डॉन बिन असतं तसं सांग. तर मला आयडिया येईल की तुझ्याशी कसं रिस्पॉन्स करायचं आहे मला. ते गरीब आणि शेतकरीवाला याच्यावर तू सिंपथी घेत असशील तर बाबा मला तुझ्याशी नाही लढायचं आहे. तू जा, तू माझे काय ते पत्ते उघड, मी आऊट आहे याच्यामधून. तू जर भाई बी असशील कोणता, भाई डॉन, हे करीन ते करीन जे तू कॉलवर बोलतो, तसं जर असेल तर भाई आपण फिर एनी टाईम रेडी. मग मी पण दाखवतो मी कुठचं आहे ते. तुझ्याकडे माझ्याबद्दलचे काय मॅटर आहेत ते मी सांगतो तुला. तर मित्रांनो, मुंबईमध्ये ना एक कॉन्सेप्ट आहे, एक ट्रेंड आहे, अनॉनमस गिफ्ट. आता अनॉनमस गिफ्ट ह्याला माहिती नसणार. अनॉनमस गिफ्ट म्हणजे लाईक सिक्रेट सँटा किंवा नकळत कोणाला तरी सरप्राईज देणे, ह्याला बोलतात अनॉनमस गिफ्ट. आता मी मुलगा आहे तर मुलीच्या वेनी बोलतो. तुम्ही जर मुलगी म्हणून बघत असाल तर तुम्ही मुलाच्या वेनी ते कनेक्ट करा, तुम्ही समजून चाल. तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला, गर्लफ्रेंडला, क्रशला किंवा इतर कोणी असेल तुमच्या लाईफमध्ये, तर आपण त्यांना बड्डेच्या दिवशी अनॉनमस गिफ्ट पाठवतो. असं गिफ्ट की त्यांना कळत नाही की हे कोणी पाठवलं, एक सरप्राईज असतं आणि त्याच्यातमध्ये एक हिंट असते की हे कोणी दिलं हे त्यांनी ओळखून दाखवायचं. असंच गिफ्ट मी बड्डेच्या दिवशी त्या पाठवलेलं जी नारिंगरेमध्ये राहते, पण ते तिने ॲक्सेप्ट केलं नाही. तिची आई पण मला कॉल करून बोलली की कशामुळे पाठवलं. मी बोललो बाई बड्डे होता म्हणून पाठवलं. तिची आई बोलली ठीक आहे पण आम्हाला असं सगळं नाही आवडत. मी बोललो ठीक आहे, नाही आवडत, रिजेक्ट केलं, ठीक आहे, ॲक्सेप्टेड. सगळ्याच प्रेमाच्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. पण हां, तिच्या वडिलांशी माझी कणकवलीमध्ये ओळख झालेली, तिकडेच आम्ही नंबर एक्सचेंज केले, आमचं थोडं बोलणं झालं आणि मी गिफ्ट देण्याच्या दिवशी त्यांना विचारलेलं कॉल करून, ओ आता गिफ्ट येईल तर घ्या. आता ते बोलले हां ठीक आहे येऊ दे, आम्ही रिसीव्ह करू. मला वाटलं सगळं चांगलं जाईल, पण तिच्या पप्पा मला बोलले अरे तिला नाही आवडलं. मी बोललो काळजी करू नका, बेटर लक नेक्स्ट टाईम. भंकस करतोय. पण हां, तिने ते रिजेक्ट केलं. ते आता गिफ्ट कुठे माहिती नाही, तिने टाकून दिलं असेल किती मला काहीच माहिती नाही. पण जर हा टॉपिक बाबू तू सांगत असशील तर बाई फुल बालिशपणा आहे, कारण खूप नॉर्मल गोष्ट आहे ही. अशा गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासाठी मॅच्युरिटी लागते. ह्या गोष्टीला जर तू बोलत असशील की बाई तू होय काय कांड केलंस ते माका माहिती आहे, तर हॅट्स ऑफ आहे बाई. पत्ते माझ्याकडे पण आहेत, पण ते आता तेव्हाच खोलीन जेव्हा तू काय समोरून परत कांड करशील. नाही तर मला तर काही इंटरेस्ट नाही तुझ्या लाईफमध्ये. सिम्पल, वर्षाला दाखवलं तुला काय झालं काय माहिती, तुला कुठून मिरची लागली, तुला कुठून आग लागली, तुला का वाईट वाटलं, तुझा भांडा फुटला, त्यात माझी काय चुकी, ही माझी मैत्रीण त्यात माझी काय चुकी, मी एक यूट्यूबर आहे त्यात माझी काय चुकी. भाई अशीच असते लाईफ. नाही तर काय, स्वतःचा ठेव झाकून दुसऱ्यांचं बघ वाकून. भाई माझ्याकडे पण एक आहे, उपयोग नाही झाला वापरून म्हणून बायको द्यायची टाकून. तुझ्या कमेंट सेक्शनमध्ये माझ्या बहिणीला घेऊन पण एक कमेंट आहे. परत सांगतो, माझ्या व्हिडिओमुळे तुझं जे काय आयुष्य उघड्यावर आलं आहे ते माझं इंटेन्शनल नव्हतं, पण तू जे आता काय करशील व्हिडिओ वगैरे ते इंटेन्शनल असेल. तर लक्षात ठेव, युद्ध जर सुरू झालं ते पहिलं तुझ्याकडून असेल, माझ्याकडून काही नाही आहे. हा पण तू जर सुरू केलंस तर घाबरून पळणाऱ्यातला पण मी नाही आहे. मी वर्षाला घेऊन व्हिडिओ बनवली कारण वर्षा माझी शेजारी आणि मैत्रीण होती, एका गावातली होती आणि तीसुद्धा मला बोललेली की आपण एकत्र व्हिडिओ बनवूया. पण त्याच्यामुळे तुझं भांडं फुटलं, ह्यात माझी काहीच चुकी नाही. तू फेमस होतास म्हणून ते झालं, माझी काहीच चुकी नाही भाई, तू फेमस होतास म्हणून. ह्याला तू योगायोगच समज. पण जर तू माझ्या बहिणीबद्दल काय बोलत असशील तर पहिलं तर तुझा आणि तिचा संबंध काय तो आला पाहिजे. तुझा आणि माझा संबंध काय तो आला पाहिजे. तर तो एक सीन आहे
तुझ्याकडे कारण पाहिजे माझ्यावर आता पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी. बनवलीस तर मी त्याला युद्धच समजेन. आणि तुझी पहिली मला पर्सनॅलिटी सांग, तू काय आहेस नक्की? साधा समजू तुला गरीब बिचारा, की भाई समजू तुला मी डॉन आहे तिकडचा नारिंगचा, हे काय ते सांग. त्या मुंबईच्या आसूचे पोल खोलली ना तर तो जीव देईल. बघ सिम्पल सांगतो, माझ्याबद्दल माझं नाव घेऊन तू तुझ्या व्हिडिओमध्ये जर काय वाईट बोलत असशील तर असं नको करूस. नाहीतर नेक्स्ट टाईम जर तू असं परत केलंस किंवा मला भडकवण्याचा प्रयत्न केलास तर नेक्स्ट टाईम मी व्हिडिओ घेऊन येईन. तर मित्रांनो, आता ती वेळ आलेली असा. एक तर 2 वर्षानंतर याची वेळ आली, मी व्हिडिओ घेऊन आल्यानंतर याची वेळ आली. इतके दिवस तो मूर्त काढत होता. जरा पास तू आ मेरे सीने से छू जा मुझे, हो जाऊं तेरे प्यार में, बाहों में भर ले मुझे, तेरे लिए झूमू दीवाना बन के तेरे लिए. तर मित्रांनो, आता ती वेळ आलेली असा.